तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास राजीनामा देईल। कोकाटेंनी राजीनाम्याची शक्यता वर्तवली, माफ करा, शक्यता फेटाळून लावली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास राजीनामा देईल असं कोकाटे म्हणाले। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात जितके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या। त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे। त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या। तो व्हिडिओ कुणी काढला त्याशी मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही। तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही। परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील, असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही।